कार पार्क करून विक्रांत आणि सुमेधा डॉक्टर रमेश आहुजाच्या कॉटेजजवळ आले. सुमेधा कुलूप उघडून आत शिरली. तिच्या पाठोपाठ विक्रांतही. आपण अगदी वेळेत परत आलोय, एका खुर्चीवर बसत सुमेधा म्हणाली. हां, भोलारामला तू 9-9:30 वाजेपर्यंत परत येऊ असं सांगितलं होतंस. आत्ता बरोबर 9 वाजत आलेत. म्हणूनच म्हटलं आपण अगदी वेळेत परत आलोय. सुमेधाला तशीच हॉलमध्ये सोडून विक्रांत बेडरूममध्ये गेला. 5 मिनिटात तो कपडे वगैरे बदलून पुन्हा हॉलमध्ये आला तेव्हा त्याच्या हातातल्या ट्रेमध्ये विस्कीची बाटली, ग्लास आणि पाण्याचा जग होता. अरे मला नाही का सांगायचं, मी घेऊन आले असते. काही हरकत नाही. हातातला ट्रे टिपॉयवर ठेवून तिच्या समोरच्याच खुर्चीवर बसत विक्रांत काहीसा हसून म्हणाला, आपली कामं आपणच करण्यात एक वेगळीच मजा असते, विशेषतः ही असली कामं. पण स्वतःची कामं स्वतः करताना मी तरी कधी तुम्हाला पाहिलं नव्हतं. अगदी तुमचे सॉक्स, रुमाल देण्यासाठी सुद्धा तुम्हाला मी हवी असायची, आठवते? सांगितलं ना, काळाप्रमाणे माणूस बदलतो म्हणून. हा बदलही त्यातलाच आहे असं समज. खुर्चीच्या पाठीला टेकून जरा रिलॅक्स होत विक्रांत म्हणाला, आज मी 1-2 पेगच्या वर पिणार नाही. खरं तर ते देखील प्यायला नको आहे, पण करणार काय, सवयीचा परिणाम. नाही प्यायलो तर रात्रभर चुकल्यासारखं वाटेल. कदाचित स्वप्नात सारखी व्हिस्कीची बाटली दिसायला लागेल. असं म्हणत विक्रांत हसला. मी बनवू पेग? सुमेधानं विचारलं. ॲज यू विश. आज मलाही प्यावंसं वाटतंय. तूही पितेस? विक्रांतनं एकदम चकित होत तिच्याकडे पाहिलं. नाही, आजपर्यंत कधी प्यायले नाही, पण आज मला बघायचं आहे की असं एवढं ह्यात काय आहे. माणूस एवढा हिचा गुलाम का होतो? असं कोणतं स्वर्गीय सुख त्याला ह्यातून मिळतं? नाही हां, तू अजिबात प्यायचं नाही. नकळत विक्रांत काहीशा अधिकारवाणीनं म्हणाला. का? सुमेधानं त्याच्या चेहऱ्यावर नजर रोखली. का म्हणजे काय? मी सांगतोय म्हणून. विक्रांत तिची नजर टाळत, ठीक आहे, तुम्ही म्हणता तर पिणार नाही. तुमचं न ऐकण्याची पूर्वी केलेली चूक परत करायची माझी इच्छा नाही. सुमेधानं पटकन नंतर विषयच बदलला. खायला काही मागवू? संध्याकाळीसुद्धा तुम्ही चहाबरोबर काही खाल्लं नाही. नको, पूर्वीसारखं आता व्हिस्कीबरोबर मी काही खात नाही. तसंही सकाळी भोलाराम म्हणत होता की आज रात्रीच्या जेवणात तो मासे बनवणार आहे म्हणून. हां, भोलाराम मासे फार छान बनवतो. तर मग एकदम जेवणच घेईन. तू पेग बनवतीयस ना? हो. सुमेधानं ग्लासमध्ये व्हिस्की आणि पाणी ओतलं. हे काय? काय झालं? सुरुवातीला एवढा मोठा पेग बनवलास तर नंतर माझी अवस्था काय होईल? काही होणार नाही. तुमची कॅपॅसिटी मला माहिती आहे. ते ठीक आहे गं, पण आता रात्रीचे 9 वाजून गेलेत. वाजू देतो. 10 वर्षांनंतर आपण भेटतोय. या 10 वर्षात जे काही घडलं, जे काही आपण अनुभवलं, ते सगळं सांगण्यासाठी, बोलण्यासाठी अशा 2-4 रात्रीही पुरेशा ठरणार नाही आहेत. मनातली सगळी जळमटं, सगळे समज, गैरसमज दूर करायची हीच तर वेळ आहे. हे बघ सुमेधा, मी कालपासनं इथे राहिलोय. तुझी ड्युटीची वेळ सोडली तर कालपासनं आपण दोघे एकत्र आहोत. नोकर माणसं, आजूबाजूचे लोक नाही त्या शंका घेत असतील. बातमी कदाचित तुझ्या सॅनेटोरियमपर्यंतही पोचली असेल. मी कोण आहे, इथे कशासाठी आलो आहे, ही गोष्ट तुझ्या डॉक्टर नर्सेसना समजली नसेल. सगळ्यांना माहिती झालं आहे. मग आपण घटस्फोट झाल्यानंतरही पुन्हा का भेटतोय हा प्रश्न ते विचारणार नाहीत. कोण काय विचारेल, कोण काय बोलेल, या गोष्टीची पर्वा करायचं मी आता सोडून दिलं आहे. सुमेधा काहीशा तीव्र स्वरात म्हणाली. जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा लोकांचं नको ते मला ऐकून घ्यायला लागलं होतं. माणसं मागचा पुढचा कसलाही विचार न करता एवढ्या खालच्या पातळीवर येऊन बोलू शकतात याची मी कधी स्वप्नातही कल्पना केलेली नव्हती. काय बोलत काय होते? नवऱ्यानं सोडलेल्या बाईबद्दल दुसरं काय बोलणार? हेच, मी वाईट चालीची आहे, अनेक पुरुषांशी माझे संबंध आहेत, नवऱ्याच्या अपरोक्ष मी नको त्या पुरुषांना घरी बोलवून घेते, आणि हे सगळं तुम्हाला समजलं त्यामुळे तुम्ही मला घटस्फोट दिलाय. ओह गॉड, लोकांनी असा अर्थ लावला होता? विक्रांतचे डोळेच विस्फारले गेले.
हां, बोलणारे बोलून बोलून नंतर थकून गेले, पण सुरुवातीला हे असलं काही ऐकून माझी अवस्था काय झाली असेल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. म्हणूनच शेवटी मी ते शहरच सोडण्याचा निर्णय घेतला होता. सुमेधा, तुझ्यावर खरोखर अन्याय केला गेला. हे असले गलिच्छ विचार तर माझ्या मनात कधीच आले नव्हते. तू तरुण होतीस, सुंदर होतीस. फार तर तू दुसरा विवाह करून नव्यानं आपलं आयुष्य सुरू करशील असं मला वाटलं होतं. पण तुझ्या हातून वावगं काही घडणार नाही याची मला खात्रीच होती. एवढी माझ्याबद्दल खात्री वाटत होती तुम्हाला? हो, बरोबर. तू हट्टी होतीस, हेकेखोर होतीस, पण व्यभिचारी तू कधीच असू शकत नव्हतीस. कारण व्यभिचार करण्यासाठी मन चंचल, अतृप्त आणि उथळ असायला लागतं आणि तुझ्यामध्ये हे तीनही दोष नव्हते. थँक्स म्हणू? कशाबद्दल? माझ्यावर एवढा विश्वास असल्याबद्दल? नाही सुमेधा, हा केवळ विश्वास नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. तुझ्यात खूप काही चांगले गुण होते आणि अजूनसुद्धा आहेत. तू एक चांगली, परिपूर्ण पत्नी बनू शकत होतीस जर आपल्या जिद्दी स्वभावाला थोडीशी मुरड घालू शकली असतीस तर. किंवा तुम्ही आहात तेवढे जिद्दी नसतात तर. हे बघ, ज्याला तू जिद्द समजतेस ना, ती माझी तत्त्व आहेत. तुम्ही तसं म्हणू शकता, पण आपली तत्त्व जपण्याच्या नादात तुम्ही एखाद्याचं मन दुखवू शकता. त्याच्या हृदयाला कधीही भरून न येणारी जखम करू शकता, हे कधी तुमच्या लक्षात येत नाही. सुमेधा विषण्ण हसली. मी आणि कोणाचं मन दुखावू शकतो? छे, मला तरी तसं वाटत नाही. विक्रांत मान हलवत म्हणाला. पुराव्याची गरज असेल तर मी हजर आहे. नाही सुमेधा, विक्रांत गंभीर होत म्हणाला. मी तुझं मन दुखावलेलं नाही. तुझ्या हट्टी हेकेखोरपणाला त्याच भाषेत उत्तर दिलं मी, एवढंच. सिमरनशी विवाह करून? नाही, तुला घटस्फोट देऊन. दोन्ही एकच की? एकच नाही. मी विवाहित आहे आणि माझं वैवाहिक जीवन समाधानी आहे याची सिमरनला पूर्ण कल्पना होती. आणि तरीसुद्धा ती माझ्यावर प्रेम करत होती, कसलीही अपेक्षा न ठेवता. मी तिच्याशी विवाह करेन, तिला आपली पत्नी बनवेन, असं स्वप्नात सुद्धा कधी तिला वाटलं नव्हतं. विवाह झाल्यानंतरही तिने कधी आपल्या पत्नीपदाचा रुबाब दाखवला नव्हता. ती स्वतःला केवळ माझी प्रेयसीच समजत होती. ज्याप्रमाणे घटस्फोटानंतरही मी कधी स्वतःला घटस्फोटित समजत नव्हते. सुमेधाचा हात नकळत गळ्यातल्या मंगळसूत्राकडे गेला. माझ्यात आणि सिमरनमध्ये आणखीन काय फरक होता? बऱ्याचशा गोष्टींचा फरक होता. सिमरनचा स्वभाव अतिशय पारदर्शी होता. मनात येईल ते बोलून ती मोकळी व्हायची. तुझ्या विरुद्ध तिने एकही शब्द कधीच उच्चारला नव्हता. उलट तुझ्याविषयी तिला खूप सहानुभूती होती. अधूनमधून तुझ्याबद्दल वाटणारी चिंताही ती मला बोलून दाखवायची. एकदा तर तिने मला सुचवलं की तुला क्षमा करून मी तुला परत घरी आणावं. तुझ्याबरोबर एकाच घरात, एकाच छताखाली राहायची तिची तयारी होती. असं ती खरंच म्हणाली होती? सुमेधानं काहीशा अविश्वासानं विक्रांतकडे बघितलं. सिमरनला तू कधी भेटली नाहीस म्हणूनच माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास बसत नाही आहे. नाही, तसं नाही, पण आणखीन काय फरक होता आमच्यात? ती हट्टी हेकेखोर नव्हती. स्वतःबद्दलच्या तर तिच्या कुठल्याच अवास्तव अपेक्षा नव्हत्या. स्वतःच्या सौंदर्याची जाण असणाऱ्या आणि आपलं पत्नीपदाचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या स्त्रीला तुम्ही हट्टी म्हणताय? एका सुंदर स्त्रीला ती सुंदर आहे, देखणी आहे याची जाणीव असणं ही चूक आहे? अजिबात चूक नाही आहे. पण आपल्या सौंदर्याचा उपयोग एखाद्या धारदार शस्त्राप्रमाणे करून आपल्याच पतीला रक्तबंबाळ करणं ही मात्र नक्की चूक आहे. एक गोष्ट तुम्हाला माहिती नाही आहे. ती कोणती?
मी आधी तुमचा ग्लास भरते, तो रिकामा झाला आहे. सुमेधानं ग्लास भरला. हां, आता सांग. ग्लास उचलून विक्रांतने एक घोट घेतला. दोन देखणे पुरुष एकमेकांचे मित्र होऊ शकतात, पण दोन सुंदर स्त्रिया कधीही एकमेकींच्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत. फार तर फार मैत्रीचं नाटक करू शकतात आणि वेळ येताच एकमेकींवर कुरघोडी करू पाहतात. कारण आपल्यापेक्षा दुसरी सरस आहे ही गोष्ट मुळी त्यांना सहनच होत नाही. मी कधी असल्या गोष्टींकडे लक्षच दिलेलं नाही आहे. तुम्ही कधी सिनेमा नट्यांचा सहभाग असलेल्या पार्ट्या अटेंड केलेल्या नाही आहेत. मी गेले होते अशा 1-2 पार्ट्यांना. या सिनेमा नाट्या एकमेकींना कसं पाहण्यात बघतात ते पाहिलं आहे मी. तसं वरवर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असतं. एकमेकींच्या गळ्यात गळा घालून त्या आपल्या मैत्रीचं प्रदर्शनसुद्धा करत असतात, पण मनातनं मात्र त्या एकमेकींचा द्वेषच करत असतात. एवढंच नाही, प्रसारमाध्यमांचा फोकस केवळ आपल्यावर राहावा यासाठी हजारो रुपये खर्च करत असतात. त्यासाठी फिल्मी पत्रकारांना 5 स्टार हॉटेलमध्ये पार्ट्या देतात, किमती वस्तूसुद्धा भेटीदाखल देतात. आणि हे सगळं कशासाठी? तर आपल्या प्रतिस्पर्धी नटीपेक्षा आपण जास्त लोकप्रिय आहोत, तिच्यापेक्षा आपल्याला जास्त मार्केट व्हॅल्यू आहे, हे सगळं दाखवण्यासाठी. वेगवेगळ्या फिल्मी मॅगझिनमध्ये येणारे त्यांचे फोटो, त्यांच्या मुलाखती पाहिल्या ना, तर तुमच्याही ते लक्षात येईल. अर्थात हे केवळ सिनेमा नट्यांच्याच बाबतीत घडतं असं नाही, तर कुठल्याही 2 सुंदर स्त्रिया जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा एकमेकींना मागे सारण्यासाठी थोड्याफार फरकाने असंच घडतं. 2 स्त्रिया एकमेकींचा असाही द्वेष करत असतात हे मला माहिती नव्हतं. विक्रांत काहीसा हसून म्हणाला. हे सगळं सांगण्यामागचा माझा उद्देश एकच आहे. प्रत्येक स्त्रीला आपल्या सौंदर्याचा अभिमान असतो, पण लोक मात्र तिला जिद्दी, हट्टी, हेकेखोर समजत असतात. विक्रांत फक्त हुंकारला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुमेधा 10 वर्षांनंतर आज पहिल्यांदा मोकळी होत बोलत होती. दुसरी गोष्ट म्हणजे रात्रंदिवस आपल्या पतीचाच विचार करणारी एक कर्तव्य तत्पर पत्नी कधी जिद्दी, हेकेखोर असू शकत नाही. ती गर्विष्ठ असू शकते. स्वतःच्या पतीचा, स्वतःच्या संसाराचा तिला गर्व होऊ शकतो. तिचा पती केवळ तिचाच आहे. येता जाता केवळ तिचीच स्तुती करत असतो. या गोष्टीचा तिला अभिमान वाटत असतो. हा अभिमान तिला गर्विष्ठ, घमेंडखोर बनवू शकतो, पण हट्टी आणि जिद्दी मात्र अजिबात नाही. बर. विक्रांत पुन्हा हुंकारला. काही वेळ खोलीत निशब्द शांतता पसरली होती. शेवटी सुमेधानं विचारलं, कसला विचार करताय? तुझ्या बोलण्याचा विचार करतोय. काही चुकीचं बोलले का मी? आज तरी नाही. म्हणजे 10 वर्षांपूर्वी ते चुकीचं होतं? चुकीचं नव्हतं, पण याच गोष्टी त्यावेळी तू ह्या दृष्टिकोनातून मला पटवून दिल्या नव्हत्यास. त्यावेळी तुझ्या बोलण्यात एक प्रकारची आक्रमकता होती, ज्याला मी तुझा हट्टीपणा, हेकेखोरपणा समजलेलो होतो. आणि आज त्यातल्या वास्तवतेची मला जाणीव झाली आहे. तुम्ही हे मान्य केल्यामुळे मला काय वाटतं माहिती आहे? काय? हेच, आपण कधी घटस्फोट घेतलाच नव्हता. सुमेधा म्हणाली आणि विक्रांतला एकदम सिमरनच्या बोलण्याची आठवण झाली. एकदा सिमरन त्याला म्हणाली होती, तुम्ही काहीही म्हणत असलात तरी मी हेच समजते की तुम्ही अजून सुमेधाला घटस्फोट दिलेला नाही. मग तिला परत आणण्यात काय अडचण आहे? सिमरनचं ते बोलणं आठवून विक्रांत आत्ताही काहीसा अस्वस्थ झाला. हे बघ सुमेधा, समजणं वगैरे ते आपल्या समाधानासाठी म्हणून ठीक आहे. आपला अस्वस्थपणा लपवण्यासाठी विक्रांत काहीसा हसून म्हणाला, पण जे सत्य आहे ते तर आपल्याला नाकारता येत नाही ना. आपला घटस्फोट झाला आहे ही वस्तुस्थिती आहे. नाही, मी नाही मानत. मी ह्याला काही दिवसांची ताटातूट म्हणते.
जगात असे अनेक पती पत्नी आहेत जे वर्षानुवर्ष एकमेकांपासून वेगळे राहतात. कारणं अनेक असतील. खुनाच्या गुन्ह्याखाली जन्मठेप किंवा 14 वर्षांची शिक्षा झालेल्या पुरुषाची पत्नी 14 वर्ष त्याची वाट बघत राहते. ही सुद्धा एक प्रकारची त्यांची ताटातूटच की. कमाल आहे अगं, तू तर कुठून कुठं पोचतीयस. मी फक्त एक उदाहरण देतेय. मग उदाहरणच द्यायचं असेल तर चांगलं उदाहरण दे ना. तर मी एवढंच म्हणू शकते, या 10 वर्षात मी कधीही तुमच्यापासून दूर नव्हते. ते तर मी पाहतोच आहे. पण समजून घ्यायला तयार नाही आहात ना. आपण दुसऱ्या एखाद्या विषयावर बोलूया. विक्रांत विषय बदलण्यासाठी म्हणाला. माझी वाट पाहायची तयारी आहे. कशाची? तुमच्या उत्तराची. सुमेधा मघाचा संदर्भ सोडायला तयार नव्हती. आता विक्रांतही गंभीर झाला. सुमेधा, या क्षणी तू भावनेच्या भरात बोलतीयस. कदाचित मंकी पॉईंटच्या सहलीचा हा परिणाम असावा. पण मी भावनाप्रधान माणूस नाही. भावनावश होऊन वस्तुस्थिती नाकारणं हे मला जमत नाही. मी एक प्रॅक्टिकल माणूस आहे आणि प्रॅक्टिकल आहे म्हणूनच व्यवसायात यशस्वी आहे. व्यवसायात यशस्वी असणारी माणसं जीवनातही यशस्वी असतात असं नाही. आणि माझाही तो दावा नाही आहे. विक्रांत शांतपणे म्हणाला, पण सुमेधाचं ते वाक्य त्याला आतून कुठेतरी जखमी करून गेलं होतं. त्यांनी ग्लासातली व्हिस्की एका दमात घशाखाली ओतली. ग्लास पुन्हा तिच्यासमोर धरत म्हणाला, आणखीन एक पेग बनवू शकशील? आता बास करा. 10 वाजून गेलेत. बिचारा भोलाराम आपली वाट बघत बसला असेल. आणखीन थोडा वेळ बघेल ना वाट. नाही, आता आणखीन नाही. चला, जेवण तयार आहे. जेवल्यानंतर काम काय आहे? झोपायचंच आहे ना. हो, तुम्हाला कुठल्याही गोष्टीपेक्षा आरामाचीच जास्त आवश्यकता आहे. हां, हे मात्र खरं आहे. आजवर प्रॅक्टिकल बनून मी नुसता काम करत आलो. आता थोडं भावनाप्रधान बनून आरामसुद्धा करायला पाहिजे. आपले मघाचे शब्द कुठेतरी त्याच्या जिव्हारी लागलेत याची सुमेधाला कल्पना आली. तिने स्वतःलाच दूषणं दिली, तो दुखावला गेला म्हणून. पण आता परत त्याच्यावर काही भाष्य करून त्याची जखम आणखीन चिघळवण्यात काही अर्थ नाही हेही तिच्या लक्षात आलं आणि ती गप्प राहिली. मी आणखीन फक्त एक छोटासा पेग घेतो, मग लगेच आपण निघू. ठीक आहे, पण छोटासा म्हणजे छोटासाच. सुमेधानं एक स्मॉल पेग बनवला. विक्रांतनी एका दमात तो बॉटम्सअप केला. आता चल. आता तुझ्या भोलारामच्या हातचे मासे खाऊ. असं म्हणत तो उठून उभा राहिला. सुमेधाही उठून उभी राहिली. खरं तर आज त्याच्याशी खूप बोलायचं तिने ठरवलं होतं. पण मध्येच विषयाला अशी काही कलाटणी मिळाली होती की नकळत तिच्या बोलण्याने विक्रांत दुखावला गेला होता. त्याच भरात तो थोडा जास्त प्यायला होता. आणि आणखीन थोडा वेळ बसलो तर तो आणखीन किती पीत राहील ते सांगता येत नव्हतं. दोघेही कॉटेजमधनं बाहेर पडले. कालच्यासारखंच आजही आकाश निरभ्र होतं. चांदण्या चमचमत होत्या. हवा मंद वाहत होती. त्यातून निर्माण होणारं संगीत कालच्यासारखंच वातावरणाला मदत देत होतं. इथून या चांदण्या किती जवळ वाटतात नाही का? चालता चालता आकाशाकडे बघत विक्रांत म्हणाला. काल रात्रीही तुम्ही हेच म्हणाला होतात आणि आणखीनसुद्धा काहीतरी बोलला होतात तुम्ही काल. सुमेधा त्याच्याकडे बघत म्हणाली. आणखीन काय? त्यातल्या काही चांदण्या गोळा करून माझ्या ओंजळीत टाकण्याबद्दल म्हणत होतात. विक्रांत काही न बोलता गप्प राहिला. आज नाही तसं वाटत? सुमेधानंच काहीशा हलक्या आवाजात विचारलं. नुसतं वाटून उपयोग काय आहे? काही गोष्टी आपल्या आवाक्याबाहेरच्या असतात. त्या प्रत्यक्षात उतरवण्याची अपेक्षा करणं हीच मोठी चूक. शेवटी वस्तुस्थिती स्वीकारणं हेच शहाणपणाचं. विक्रांत गंभीरपणे म्हणाला. तुमची इच्छा असेल तर काहीच अशक्य नसतं. ते आता सुमेधाच्या कॉटेजजवळ पोहोचले होते, त्यामुळे ते संभाषण तिथेच थांबलं.
भोलाराम दारातच बसल्या बसल्या पेंगत होता. भोलाराम. सुमेधानं हाक मारली. अरे मेमसाहेब. भोलाराम धडपडून उठून उभा राहिला. अरे झोपला होतास का काय? थोडा डोळा लागला होता. भोलाराम काहीशा खजील आवाजात म्हणाला. बरं चल, तू जेवण वाढायला घे. आत्ता घेतो. भोलाराम आत गेला. विक्रांत आणि सुमेधा हॉलमध्ये आले. सुमेधा. काय हो? मी तुझ्या बाथरूमचा उपयोग करू शकतो? अहो करा ना, त्यात विचारायचं आहे काय? मनातून तिला म्हणावंसं वाटत होतं, माझं सगळं काही तुमचंच आहे, पण तुम्हीच स्वतःला माझ्यापासून परकं करून घेतलं आहे. कुठे बाथरूम? विक्रांत तिला विचारत होता. सुमेधानं बाथरूमच्या दिशेनं बोट दाखवलं. विक्रांत बाथरूममध्ये गेला. 5-1 मिनिटांनी तोंडावर गार पाण्याचे हापके मारून रुमालानं चेहरा टिपत तो पुन्हा हॉलमध्ये येत म्हणाला, तुझ्या बाथरूममध्ये आजही तो 10 वर्षांपूर्वीचाच सुगंध भरून राहिला आहे. माझ्या आवडी निवडी अजूनही त्या पूर्वीच्याच आहेत. त्यात बदल करावा असं मला कधी वाटलंच नाही. सुमेधा त्याच्याकडे पाहत म्हणाली. तोच साबण, तीच पावडर, तोच सेंट. या बाबतीत तू अगदी परंपरा पाळणारी आहेस. तिच्या बोलण्यातल्या गर्भित अर्थाकडे दुर्लक्ष करत विक्रांत काहीसा हसून म्हणाला. मला वाटतंय आज मी नेहमीपेक्षा थोडी जास्तच घेतली आहे. हो, मला तर तसं काही वाटत नाही आहे. अगं आता बाथरूममध्ये मी तोल जाऊन पडणारच होतो. तसं असेल तर मग आज तुम्ही इथेच झोपा. जे एवढी काही चढलेली नाही बरं का. म्हणत असशील ना तर आत्ता मी मंकी पॉईंटपर्यंत जाऊ शकतो. विक्रांत म्हणाला, पण बोलताना त्याची जीभ काहीशी जड झाली होती. याचा अर्थ आज खरोखर त्याला थोडी जास्त झालेली असावी. तुम्हाला तिथे जाण्याची आवश्यकता नाहीच आहे. सुमेधा काहीशी हसून म्हणाली. मंकी पॉईंट स्वतःच येईल तुमच्याकडे. अच्छा, तो कसा काय? तुम्ही तशी कल्पना करू शकता. कल्पना? हां, कल्पना. ज्या गोष्टी प्रत्यक्षात आपल्याला मिळत नाहीत त्या कल्पनेत आणि स्वप्नात सहज मिळून जातात. पण मी कधी कल्पनांवर आणि स्वप्नांवर विश्वास नाही ठेवत. आफ्टर ऑल आय एम अ बिझनेसमन, यू नो. आय नो. तुम्ही फक्त समोर दिसतं त्याच्यावरच विश्वास ठेवता. तेवढ्यात भोलारामनं ताटं वाढले असल्याची सूचना दिली. दोघेही टेबलवर येऊन बसले. भोलारामने 3 वेगवेगळ्या प्रकारचे मासे बनवले होते. विक्रांत अगदी मनापासून त्याच्यावर ताव मारत होता. जेवता जेवता मध्येच अचानक विक्रांत म्हणाला, सुमेधा, मी सकाळी चंडीगडला जाऊन येतो. सुमेधाने एकदम चमकून त्याच्याकडे बघितलं. मध्येच काय काढलं चंदीगडला जायचं? अगं आत्ता एकदम आठवलं. विस्कीची बाटली रिकामी झाली आहे. माझ्या सिगरेट्सही संपले आहेत. त्या घेऊन येतो. मग तेवढ्यासाठी चंडीगडला कशाला जायला हवं? इथेही मिळतील की. खाली गावात वाईन्सची 1-2 दुकानं आहेत. सिगरेट्सही मिळतील. भोलारामला सांगितलं तो सुद्धा जाऊन घेऊन येईल. नाही, हे गाव छोटंच आहे. मला हवा असणारा व्हिस्कीचा ब्रँड इथे मिळायची शक्यता नाही आहे आणि मला इतर कुठलीही व्हिस्की चालत नाही, ते तुला माहिती आहे. पण उद्या सकाळी तर तुम्ही मंकी पॉईंटला जायचं म्हणत होतात ना. त्यापेक्षा व्हिस्की महत्त्वाची आहे. आणखीन 2-3 दिवस इथं राहायचं आहे म्हटल्यावर व्हिस्की हवी, नाही का? पण चंडीगडला गेल्यावर तुम्हाला दिल्लीची आठवण येईल आणि कदाचित तुम्ही तसेच परस्पर. सुमेधानं आपली भीती बोलून दाखवली. नाही. दिशाला भेटल्याशिवाय मी दिल्लीला जाणार नाही. सुमेधाला मनातून हायसं वाटलं. तसंही एकदा डोक्यात आल्यावर विक्रांतला ती गोष्ट करण्यापासून परावृत्त करणं शक्यच नसतं याची तिला कल्पना होती. म्हणूनच मग त्याला चंडीगडला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणं तिने सोडून दिलं. केव्हा जाणार आहात? इथून 10 वाजता निघेन. आणि परत कधी येणार? काय 3-3:30 वाजता येईन. आणि मग दुपारचं जेवण? घेईन की चंडीगडमध्ये. संध्याकाळचा चहा माझ्याबरोबर घ्याल ना? अहो, घेईन की. उद्या परत जायचं मंकी पॉईंटला? म्हणजे तुमचा सकाळचा प्रोग्राम कॅन्सल झाला आहे ना, म्हणून विचारते. जाऊ की. मग उद्या ना आपण जरा लवकरच निघू. आज आपल्याला निघायला खूप उशीर झाला होता. चालेल की, चालेल. आणि परवा आपल्याला सिमल्याला सुद्धा जायचं आहे.
सुमेधानं आठवण करून दिली. परवा? अहो परवा शनिवार आहे ना. शनिवारीच मुक्कामाला गेलो म्हणजे सकाळी सकाळी दिशाला भेटता येईल. मग दिवसभर दिशाबरोबर घालवता येईल आपल्याला. सिमल्यामध्ये एखादं चांगलं हॉटेल आहे का? म्हणजे तू नेहमी जातेस म्हणून विचारतोय. खूप आहेत. मग त्यातलं तुझं एखादं आवडीचं कोणतं आहे? नाही हो, तशी मी कधी कुठल्या हॉटेलमध्ये राहिलेली नाही आहे. कधी वेळच आली नाही ना. मी रविवारी सकाळी जाते, दिशाला भेटते, तिच्याबरोबर 2-4 तास घालवते आणि संध्याकाळी लगेच परतही येते. तरीही तिथल्या एखाद्या हॉटेलबद्दलची माहिती तुला असेल ना? तसं ना, ग्रँड हॉटेल त्यातल्या त्यात बरं आहे असं म्हणतात. ग्रँड? सिमल्यातही ग्रँड आहे? हो का? नाही, मुंबईला एक ग्रँड हॉटेल आहे, मी तिथे राहिलो आहे. आमच्या सॅनिटोरियममधल्या डॉक्टरांच्या तोंडून मी या हॉटेलबद्दल ऐकलं आहे. तिथली सर्व्हिस खूप छान आहे म्हणे. प्रत्येक रूम AC आहे. शिवाय तुम्हाला आवडणारी आणखीन एक गोष्ट तिथे आहे. अच्छा, ती कोणती? विक्रांतने काहीशा उत्सुकतेनं विचारलं. तिथे बार आहे. बार? खरंच ग, बारमध्ये प्यायलो त्याला जमाना झालाय. कित्येक दिवसात मी बारमध्ये बसून प्यायलेलोच नाही. क्लब आणि बारच्या वातावरणात बराच फरक असतो. हो का? मला काही त्याचा अनुभव नाही आहे आणि तू तो अनुभव घेऊही नयेस. तसं हल्ली प्रत्येक हॉटेलमध्येच बार असतात म्हणा, अगदी स्टार नसलेल्या हॉटेलमध्ये सुद्धा. ग्रँडच्या बारमध्ये म्युझिकही असतं म्हणतात. नाही, मला ते नाही आवडत आहे. मला आपली विस्की एकांतात शांत वातावरणात बसून प्यायला आवडते. विक्रांत कपाळावर नापसंतीची आठी घालत म्हणाला. आणखीन दुसरं एखादं हॉटेल माहिती आहे? नाही हो, मला तरी ग्रँडशिवाय दुसऱ्या कुठल्या हॉटेलची माहिती नाही. ठीक आहे, तिथे गेल्यावर काय ते बघू. भोलाराम टेबलजवळ आला. सुमेधा आणि विक्रांतच्या रिकाम्या प्लेट्सकडे बघत त्याने विचारलं, आणखीन काही आणू? नाही रे बाबा, नको. कॉफी? नाही नाही, कॉफीमुळे विस्कीची मजाच जाते सगळी. मग भोलारामकडे बघत तो म्हणाला, भोलाराम, तू जेवण खरोखर फार उत्तम बनवतोस. आता यालाही आपल्याबरोबर घेऊन जाऊ नका म्हणजे झालं. घेऊन गेलो असतो ग, पण तुझ्यासाठी मी तो विचार सोडून दिला. मग त्याबद्दल तुमचे आभार मानायलाच हवेत. हां. का बरं? कारण तुम्हाला जी गोष्ट आवडते ती तुम्ही हर तऱ्हेनं प्राप्त करून घेता ना. त्याच्याकडे बघत सुमेधा म्हणाली, अगं तो माझा पूर्वीचा स्वभाव होता. आता मी आधी दुसऱ्याचा विचार करतो. विक्रांत पुन्हा एकदा तिच्या बोलण्यामागचा अर्थ आपल्या लक्षातच आला नाही असं दर्शवत म्हणाला. आणि म्हणूनच तुझा विचार करून मी भोलारामला माझ्याबरोबर न्यायचा विचार मनातनं काढून टाकला. प्लेट्स उचलू का साहेब? भोलारामनी मध्येच विचारलं. हां, उचल बाबा. विक्रांत म्हणाला उठून उभा राहिला. सुमेधाही उठून उभी राहिली. आज थंडी जरा जास्तच आहे. हॉलमध्ये आल्यावर सुमेधा म्हणाली, आणि मी काय स्वेटर वगैरे सुद्धा बरोबर आणलेलं नाही आहे. तुम्ही इथे राहायच्या उद्देशाने आलाच नव्हतात ना. मी आग्रह केला म्हणून राहिलात. हां, हे मात्र खरं आहे. तू इथे नसतीस तर मी कधीच दिल्लीला परत गेलो असतो. विक्रांतनी कबूल केलं. सुमेधा काहीशा विषण्ण स्वरात म्हणाली, सोमवारी परत जाणार ना? हो, जायलाच पाहिजे. तिच्या आवाजातला विषण्णपणा विक्रांतलाही जाणवला. तो काहीशा गंभीर आवाजात म्हणाला, आज ना उद्या मला जावं हे लागणारच. कायमचा तर मी इथे राहू शकत नाही ना. हां, तुम्ही जाल, पण तुमच्या मागे तुमच्या आठवणी मात्र इथे कायमच्या रेंगाळत राहतील. तुमच्यासोबत घालवलेले हे 4 दिवस एखाद्या कटू स्वप्नाप्रमाणे मला पुन्हा पुन्हा आठवत राहतील. कटू? कटू का? काही आठवणी कडवटच असतात, कारण त्या मनाला उल्हासित करण्याच्या ऐवजी हुरहुर निर्माण करत असतात. काही गोष्टी आपल्या हातात नसतात सुमेधा. विक्रांत काहीशा हळुवार आवाजात म्हणाला. अशा वेळी त्यांचा स्वीकार करून त्यांच्यापासून अलिप्त होणं कधीही चांगलं. जी गोष्ट तुम्हाला जमते ती सगळ्यांना जमेल असं नाही ना. तुम्ही दिल्लीला जाल आणि सगळ्यापासून अलिप्त होऊन आपल्या कामात हरवून जाल तुम्ही.
सुमेधा एक निश्वास सोडत म्हणाली. आणि तू सुद्धा आपल्या कामात हरवून जाशील. अच्छा, चल मी निघतो आता. सोडवायला येऊ? अगं नको, समोर तर जायचं आहे. असं म्हणत विक्रांत बाहेर पडला. आज जेवणाबद्दल त्याने तिचे आभार मानले नाहीत की जाताना तिला गुड नाईटसुद्धा केलं नाही. तो अजूनही तिच्यापासून स्वतःला दूरच ठेवत होता. नकळत सुमेधाच्या डोळ्यात पाणी तरळलं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात 7वा भाग सुरेश वैद्य लिखित वळणावरचं वय या कादंबरीचा. 8वा भाग ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.